HSRP नंबर प्लेट बाबत परिवहन विभागाकडून आता कारवाईचा फास आवळला जाणार आहे। परिवहन विभागाकडे आतापर्यंत 1,10,84,000 वाहन चालकांनी HSRP नंबर प्लेटसाठी बुकिंग केलेलं आहे। यातील 98,08,000 लोकांनी नंबर प्लेट लावल्याची माहिती परिवहन विभागाकडून देण्यात आली आहे। मात्र अद्यापही 1 कोटीहून अधिक वाहनधारकांना HSRP नंबर प्लेट बाबत कोणतीही नोंद किंवा नंबर प्लेट अद्याप बदलण्यात आलेली नाही। त्यामुळे परिवहन विभागाकडून आता HSRP नंबर प्लेट बाबत कारवाईला सुरुवात केलेली आहे। या कारवाईसाठी परिवहन विभागानं विशेष पथकही नेमलं असून आता कारवाईचा फास आणखी आवळला जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। तर HSRP नंबर प्लेट बाबत आता कारवाईला सुरुवात झालेली आहे। अनेकांनी नोंदणी केलेली आहे, अनेकांनी नंबर प्लेट्स बदललेल्या आहेत, पण ज्यांनी नंबर प्लेट बदललेल्या नाहीत त्यांच्या विरोधात आता कारवाईला सुरुवात केली जाणार आहे। 1 कोटीहून अधिक वाहनधारकांना HSRP नंबर प्लेट बाबत कोणतीही नोंद किंवा अद्याप त्यांनी नंबर प्लेट बदललेली नाही। त्यामुळे 1 कोटी वाहन चालकांवर कारवाई होण्याची शक्यता आहे। HSRP नंबर प्लेट ही बंधनकारक करण्यात आलेली आहे। त्यासाठी मुदतवाढ देखील देण्यात आलेली होती, पण अद्यापही 1 कोटी वाहन चालक असे आहेत ज्यांनी HSRP नंबर प्लेटसाठी नोंदणी किंवा नंबर प्लेट बदललेली नाही। त्यामुळे आता त्यांच्यावर कारवाईचा बडगा उगारला जाणार आहे। परिवहन विभागाकडून आता HSRP नंबर प्लेट बाबत कारवाईला सुरुवात करण्यात आली आहे। सूरज सावंत आपले प्रतिनिधी आपल्याला या सगळ्या संदर्भात अधिक अपडेट देतील। सूरज, HSRP नंबर प्लेट नसणाऱ्यांवर किंवा त्यासाठी नोंदणी न केलेल्यांवर काय कारवाई केली जाणार आहे? नक्कीच HSRP नंबर प्लेट बाबत परिवहन विभागाकडून आता कारवाईचा फास आवळण्यात आलेला आहे। या कारवाई अंतर्गत दंडात्मक रक्कम ही देखील करण्यात आलेली आहे। तर कुठेतरी कठोर नियम हे देखील घेण्याच्या विचारात परिवहन विभाग असल्याचं देखील कळतंय। आतापर्यंत जवळपास 1,10,84,000 वाहन चालकांनी HSRP नंबर प्लेट ची बुकिंग करण्यात आलेली आहे। मात्र त्यातल्या देखील 98 लाख यांच्या नंबर प्लेट लावल्याची माहिती परिवहन विभागाकडून देण्यात आलेली आहे। मात्र अद्याप ही 1 कोटीहून अधिक वाहन चालकांनी ही नंबर प्लेट लावलेली नसलेली पाहायला मिळत आहे। HSRP नंबर प्लेट आणण्यामागचं उद्दिष्ट सुरक्षेच्या कारणास्तव देण्यात आलेलं होतं। मात्र कुठेतरी शासनाने आणलेला हा निर्णय कुठेतरी अनेक वाहन चालक हे पाळत नसल्याचं निदर्शनास आल्यानंतर आता HSRP जे नंबर प्लेट न लावणाऱ्यांविरोधात आता कठोर कारवाई करण्याची भूमिका ही परिवहन विभागाकडून घेण्यात आलेली आहे। यासाठी विशेष पथक देखील नेमण्यात आलेले आहेत। दंडात्मक रक्कम आणि इतर असे ही कायदेशीर कारवाई केली जाणार आहे। त्यामुळे येणाऱ्या काळात आता परिवहन विभागाकडून नेमकी कशी पावले उचलली जातात आणि कारवाईचा धडाका कसा असतो हे पाहणं महत्त्वाचं राहणार आहे। सूरज, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।